नागपूर शहरात मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11:40 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली। मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील तेलीपुरा सिरसपेठ परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला। या ठिकाणी राजश्री पांडुरंग बावनकुळे वय 46 वर्षे ही महिला आर्थिक फायद्यासाठी देह व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे उघड झाले। या कारवाईत एका पीडित महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम, एक मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे 11,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पुढील कारवाईसाठी आरोपीला इमामवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। आमचे गुन्हे शाखेच्या ASTOच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिरसपेठ तेलीपुरा या ठिकाणी एक अवैध मानवी व्यापाराचं एक माहिती होती। त्या अनुषंगाने आमच्या PI तोडासे हे जे ASTOचे इन्चार्ज आहेत त्यांनी आणि त्यांच्या पथकानं पूर्णपणे सापळा रचून त्या ठिकाणी छापा घातला असता सदर गोपनीय माहिती ही बरोबर असल्याचं आढळून आलेलं आहे। त्या ठिकाणी एक महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। ती दुसऱ्या महिलांना आमिष दाखवून असे अनैतिक व्यापार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत असल्याचं पण निदर्शनास आल्यामुळं त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन इमामवाडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास इमामवाडा पोलीस स्टेशन करत आहे।